बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत. यासाठी तुम्ही इडली राईस वापरू शकता किंवा कुठलाही जो आपण इडली डोशासाठी तांदूळ वापरतो तो कोणताही तांदूळ यासाठी घेऊ शकता. इथे मी कोलम तांदूळ घेतलेले. या कपाने मोजून 3 कप एवढे तांदूळ आहेत. हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जसं आपण इडली डोशासाठी 5-6 तास तांदूळ भिजवून घेतो तेवढं त्याला भिजवून घ्यायचे. आता हे तांदूळ मी 6 तास भिजवलेले आहेत. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. आता मिक्सरचं भांडं घेऊया, त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून जसं आपण डोशासाठी पीठ बनवतो सेम त्या पद्धतीचं पीठ आपल्याला याचं बनवून घ्यायचं. खूप जास्त जाडही नकोय किंवा अगदी जास्त फाईनही नकोय. आता सगळे जे तांदूळ आहेत इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले. एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आपल्याला हे. आता यातलं 2 पळ्या पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. यासाठी आपल्याला उडीद डाळ मेथ्या काहीच लागत नाही, फक्त तांदूळच घ्यायचे. आता हे जे 2 पळ्या पीठ घेतले त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी बरंच घालायचं, त्याच्या डबल किंवा ट्रिपल पाणी लागतं आपल्याला. हे भांडं गॅसवरती ठेवायचे आणि याला सतत हलवत आपल्याला कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचं. यामुळे आपण खूप जास्त सॉफ्ट होतात, चवीला सुद्धा छान लागतात. किंवा तुम्हाला ही स्टेप जर करायची नसेल तर तुम्ही याऐवजी भात सुद्धा घालू शकता. 1 कप भात घ्यायचा आणि आपण जेव्हा तांदूळ मिक्सरमधून बारीक केले तेव्हा तो मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचा आणि एकत्र बारीक करून घ्यायचा. आता हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे बघू शकता. तर गॅस बंद करायचा आणि आपल्याला गार करून घ्यायचं. हे व्यवस्थित गार झाल्यानंतर आता हे मी पुन्हा एका मिक्सरच्या भांड्यामध्येच घेते. हे तुम्ही डायरेक्ट त्या पिठामध्ये मिक्स करू शकता, पण बऱ्याचदा काय होतं हे व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे मी शक्यतो असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. आता यामध्ये आपल्याला नारळ घालायचा. 1 कप एवढं ओलं नारळ घेतलेले तेही यामध्ये घालूया आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून फक्त आपल्याला हे मिक्सरमधून एकत्र करून घ्यायचं. याला खूप बारीक करायचं नाही, फक्त एकदा याला मिक्स होईल एवढंच फिरवायचं आहे. तर बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, खूप बारीक अजिबात केलेलं नाही. आता हे आपण हे जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. ही एक ऑथेंटिक केरळची डिश आहे. आता हे मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला ईस्ट घालायचे. तर साधारण आपला जो पाव टीस्पून असतो तेवढंच ईस्ट घालायचं. ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल, तर अगदी थोडंसं लागतं. तर तुम्हाला ऑथेंटिक रेसिपी बनवायची असेल तर ईस्ट घाला. जर तुमच्याकडे ईस्ट नसेल तर अगदी थोडासा तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरू शकता. आता याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी यामध्ये आपल्याला साखर घालायची. साखर घालण्याची 2 कारणं आहेत. एक तर आपलं जे ईस्ट आहे तेही ऍक्टिव्हेट होतं आणि दुसरं म्हणजे हे जे अप्पम आहे त्याला चव खूप छान येते. जसं आपला ब्रेड असतो त्या पद्धतीची चव याला येते. आता साधारण पाव कप एवढी मी साखर घातली, मिक्स करून घेतलंय. यावर झाकण ठेवायचे आणि 8-10 तास आपल्याला किंवा रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवायचे. आता मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता पातेलं अगदी काठोकाठ गच्च भरलेलं. पीठ खूप छान जाळीदार झालेलं आहे, जाळी खूप मस्त आलेली याला. आता यामध्ये मीठ घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात. ओव्हर मिक्सही करायचं नाही, अशा पद्धतीने आपल्याला मीठ मिक्स होईल एवढंच मिक्स करून घ्यायचं. आणि आता याचे लगेच मी अप्पम बनवणार आहे. त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित तापू द्यायचा. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर सोडायचं. याला खूप पातळ बनवायचं नाही आपल्याला, अगदी हलकंसं पसरवलेलं आहे मी, जाड ठेवायचं. यावर झाकण ठेवायचे आणि याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघू शकता याला जाळी खूप छान पडते, मस्त जाळीदार असं आपलं अप्पम तयार होते. हे व्यवस्थित भाजलं गेलं की याला आपल्याला पलटून घ्यायचं. पलटून घेणं सुद्धा ऑप्शनल आहे. बरेच जण याला एका साईडने भाजतात, तसंही छान लागतं कारण यावर झाकण ठेवलेलं असतं, त्यामुळे ते पूर्णपणे शिजलं जातं, कच्चं अजिबात राहत नाही. वरतून मी अगदी थोडंसं तेल सोडलेलं. खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की याला अगदी थोडंसं मी या बाजूने सुद्धा भाजून घेते. रंग पाहू शकता खूप छान आलेले. यामध्ये साखर घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थोडंसं मी भाजून घेतलंय. आता काढून घेऊयात आपण. तर बघू शकता अगदी जाळीदार असे आपले अप्पम तयार होत आहे. अशाच पद्धतीने मी राहिलेले अप्पम देखील तयार करून घेणार आहे. तर हे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन सोबत खाऊ शकता, अंडा करी सोबत खाऊ शकता. व्हेजमध्ये तुम्ही काळ्या चण्याची भाजी बनवू शकता, यासोबत बटाट्याची भाजी बनवू शकता. कशासोबतही छान लागतं. स्पेशली मुलांना खूप आवडतं कारण याची टेस्ट बऱ्यापैकी ब्रेडशी मिळते जुळती असते. तर इथे बघू शकता काही अप्पम मी तयार करून घेतलेले, त्यासोबत काळ्या चण्याची भाजी केलेली आहे, जे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. तर पाहू शकता खूप स्पॉन्जी झालेले आहेत, गार झालेले आहेत हे पूर्णपणे, पण अजिबात वातड नाहीत, अगदी सॉफ्ट आहेत, मऊ लुसलुशीत आहेत. तर करून पहा रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या